नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा आणि काळजी घ्या. स्वतःची काळजी घ्या आणि इतरांचीही काळजी घ्या. बालमित्रांनो, पुन्हा एकदा आपली ऑनलाईन शाळा सुरू झाली. आपण सर्वजण घरी आहोत आणि घरातच राहून आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे. बालमित्रांनो, आज आपण मराठीची हे कोणगे आई ही कविता आज आपण शिकणार आहोत. कोणती कविता शिकणार आहोत? हे कोणगे आई. ही कविता आहे 19वी कविता आहे बालमित्रांनो. 19 पान नंबर 67 सर्वांनी काढायचं आहे. काढलं? बालमित्रांनो, या कवितेमध्ये एक छोटासा मुलगा आहे, दिसतोय का तुम्हाला? आणि तो त्याच्या आईला काहीतरी प्रश्न विचारत आहे. बालमित्रांनो, कविता अतिशय सुंदर आहे. भारा तांबे यांनी ही कविता लिहिलेली आहे आणि कविता तुम्हाला सर्वांना ऐकायला, म्हणायला, गायला खूप आवडते की नाही? चला तर मग आपण कवितेला सुरुवात करूया. या कवितेमध्ये तुम्हाला एक मुलगा आपल्या आईला काहीतरी विचारताना दिसतोय. म्हणजे तो काय विचारत असेल बरं? प्रश्न विचारत असेल. काय विचारत असेल? प्रश्न विचारत असेल. लहान मुलांना, तुमच्यासारख्या बालपणातल्या मुलांना असे अनेक सारे प्रश्न पडलेले असतात, ते तुम्ही विचारत असतात, बरोबर आहे का नाही? लहानपण म्हटलं की अगदी वेगळं असतं. कितीतरी प्रश्न आणि त्याची उत्सुकता, कितीतरी कुतूहल तुमच्या मनामध्ये असतं, हो की नाही? तर असंच या मुलाला या कवितेमध्ये खूप सारे प्रश्न पडलेले आहेत आणि ते प्रश्न तो आपल्या आईला विचारतोय. बालमनावर अनेक प्रश्न पडत असतात, बरोबर आहे का नाही? आणि असे अनेक प्रश्न तुम्ही आईला विचारत असतात, बरोबर का नाही? मग दिवस कसा होतो, रात्र कशी होते, वारा कसा हलतो, हे तुम्हाला अनेक प्रश्न पडलेले असतात आणि ते तुम्ही त्या आईला विचारत असतात. आणि तुम्हाला आई सोपी असते. सगळे प्रश्न तुम्ही आईजवळ मांडतात आणि आई तुम्हाला आवडते आणि आई प्रेमाने तुम्हाला समजावून पण सांगते. तर असे प्रश्न, कितीतरी प्रश्न या कवितेमध्ये या मुलाला पडलेले आहेत आणि तो आपल्या आईला हे प्रश्न विचारत आहे. चला तर मग आपण या कवितेला सुरुवात करूया. अगोदर मी तुम्हाला कवितेची चाल लावून दाखवतो. ती कविता तुम्ही माझ्या मागे घरी बसूनच म्हणायची आहे बालमित्रांनो. ऐका, म्हणा, वाचा. नदीच्या शेजारी, गडाच्या खिंडारी, झाडाच्या ओळीत, वेळूच्या जाळीत. नदीच्या शेजारी, गडाच्या खिंडारी, झाडाच्या ओळीत, वेळूच्या जाळीत. दिवसा दुपारी, जांभळी अंधारी, मोडके देऊळ त्यावरी पिंपळ. दिवसा दुपारी, जांभळी अंधारी, मोडके देऊळ त्यावरी पिंपळ. कोण गे त्या ठाई राहते ग आई, कोण गे त्या ठाई राहते गे आई, कोण गे त्या ठाई राहते गे आई. चिंचाच्या शेंड्यांना, वडाच्या दाड्यांना, ओढूनी हालवी कोण गे पालवी. चिंचाच्या शेंड्यांना, वडांच्या दाड्यांना, ओढूनी हालवी कोण गे पालवी. कोण गे जोराने मोठा, कोण गे जोराने मोठ्याने मोठ्याने, शिळ गे वाजवी पाखरा लाजवी. कोण गे जोराने मोठ्याने मोठ्याने, शिळ गे वाजवी पाखरा लाजवी. सारखी किती वेळ ऐकू येते ती शीळ, सारखी किती वेळ ऐकू येते ती शीळ. सारखी किती वेळ ऐकू येते ती शीळ. वाळली सोनेरी पाने गे चौपेरी, मंडळ धरून
धरुणी नाचती ऐकोनी. वाळली सोनेरी पाने गे चौफेरी मंडळ धरुणी नाचते ऐकोनी. किती मी पाहिले इतकेच देखिले झाडाच्या सावल्या नदीत कापल्या. किती मी पाहिले इतकेच देखिले झाडाच्या सावल्या नदीत कापल्या. हाका मी मारल्या वाकोल्या ऐकिल्या. हाका मी मारिल्या वाकोल्या ऐकिल्या. हाका मी मारिल्या वाकोल्या ऐकिल्या. उरात धडधडे धावता मी पडे. उरात धडधडे धावता मी पडे. पळालो तेथून कोण ये मागून. पळालो तेथून कोण ये मागून. कोण गे त्या ठाई राहते गे आई. कोण गे त्या ठाई राहते गे आई. कोण गे त्या ठाई राहते गे आई. आवडली ना कविता बालमित्रांनो? किती सुंदर कविता तुम्हाला मी या ठिकाणी म्हणून दाखवली. त्याची चालही तुम्हाला मी लावून दाखवली. अशाच पद्धतीने तुम्ही ही कविता घरी म्हणायची आहे. चाल मी जशी चाल लावली त्या चालात तुम्ही म्हणायची आहे. आलं लक्षात? चला तर मग आपण सुरुवात करूया. कवितेचा अर्थ आपण समजून घेऊया. नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी झाडाच्या ओळीत वेळूच्या जाळीत. हा मुलगा जिथे राहतो ना त्या गावात एक छानशी नदी आहे. हा मुलगा जिथे राहतो त्या गावात एक छानशी नदी आहे आणि त्या नदीच्या शेजारी काय गड आहे. गड म्हणजे काय रे? गड म्हणजे किल्ला. गड म्हणजे किल्ला. नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी झाडाच्या ओळीत वेळूच्या जाळीत. हा मुलगा जिथे राहतो त्या गावात छानशी नदी आहे आणि त्या नदीच्या शेजारी गड आहे. गड म्हणजे किल्ला. तो गड कसा आहे? पडीत आहे, पुरातन आहे. तिथे माणसाची ये जा नाही, रहदारी नाही, काही नाही, कोणाची ये जा नाही. दिवसा दुपारी जांभळी अंधारी मोडके देऊळ त्यावरी पिपळ कोण गे त्या ठाई राहते गे आहे. बघा हा मुलगा जिथे राहतो त्या गावात छानशी नदी आहे आणि त्या नदीच्या शेजारी गड आहे. गड म्हणजे किल्ला आणि तो गड पडीत आहे, पुरातन आहे, म्हणजे जुना आहे खूप. आणि तिथं माणसांची कोणाची ये जा नाही, तिथं रहदारी नाही. ती नदी तिथल्या घनदाट आणि पुरातन त्या नदीजवळ तो पुरातन किल्ला आहे. त्या नदीला लागूनच तो पुरातन किल्ला आहे. त्याला सारखा भास होत होता की या किल्ल्याच्या आजूबाजूला एवढी जी या नदीच्या अवतीभोवती जी झाडं आहे, जो किल्ला आहे आणि ह्या ठिकाणी कोणीतरी असावं असं त्याला काय होतोय? भास होतोय. काय होतोय? भास होतोय. चिंचाच्या शेंड्यांना वडाच्या दाड्यांना ओढून हालवी कोण गे पालवी. कोण गे जोराने मोठ्याने मोठ्याने शिळ गे वाजवी पाखरा लाजवी.